नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, थोडीशी स्लाइटली निगेटिव्ह, खास करून बँक निफ्टी आज मॉर्निंग सेशनला निगेटिव्हमध्ये होती. पण त्यानंतरनं मात्र सकाळी 11 नंतरनं मात्र निफ्टीला चांगलं बाईंग आलं. आय टी सेक्टर आज जवळपास 3% वाढला आणि आय टी क्षेत्राच्या जोरावर निफ्टीमध्ये आज चांगली तेजी बघायला मिळाली आणि क्लोजिंगला बँक निफ्टीनं सुद्धा परफॉर्मन्स दिला आणि जवळपास बँक निफ्टी 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला आणि निफ्टी 26,000च्या वरती परत पुन्हा येऊन बंद झाला. पण रेजिस्टन्स झोनच्या आसपास आहे 26,100 जो आहे तो. त्यामुळे ओव्हरऑल मॉर्निंगच्या डिक्लाइनिंगनंतर, कारण ग्लोबल मार्केट्सला दबाव होता, डाव जोन्स जवळपास 550 पॉईंट मायनसमध्ये बंद झालेलं 500 पॉईंट, आणि त्यामुळे थोडंसं ग्लोबल मार्केटवर कालही म्हटलं की दबाव होता. आपलं मार्केट मात्र थोडासा दबावाला निग्लेक्ट करते आणि आजही परत पुन्हा मार्केटनं ग्लोबल मार्केटची डिक्लाइनिंग जी होती त्याला डिक्लाइन करून चांगलं वरती गेलं, रिकव्हरी दिली आणि 26,000च्या वरती परत बंद दिला. एक चांगला मजबूतीचा साईन वाटतोय. काल थोडं वीक वाटत होतं, पण आज ज्या पद्धतीनं चांगली रिकव्हरी आली, मला वाटतं निश्चित निफ्टी नवीन लाईफटाईम हाय मारण्याच्या कडक कल निफ्टीचा दिसतोय. जो 26,300च्या आसपासचा लाईफटाईम हाय आहे तो क्रॉस होऊ शकतो जर 26,100च्या वर निफ्टी गेला तर. त्यामुळं ओव्हरऑल उद्याच्या सेशनला ट्रेड करायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत 26,000 आहे 26,100पर्यंत जाऊ शकते. 26,100च्या वर गेला तर 26,300पर्यंत निफ्टी जाण्याचे चान्सेस आहेत. 26,300च्या वरती गेला तर नवीन लाईफटाईम हाय टच होईल आणि फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकतो. त्यामुळे उद्याच्या सेशनला 26,100च्या वर 26,250 ते 300पर्यंत जाण्याचे निफ्टीचे चान्सेस आहेत. 26,100च्या वर एक शॉर्ट कवरिंग येईल असं वाटतं. 26,000च्या खाली आलं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंगनुसार थोडंसं मार्केटमध्ये डिक्लाइनिंग येऊ शकते, दबाव येऊ शकतो, मार्केट थोडं खाली येऊ शकतं कदाचित. अदरवाईज 26,100च्या वर क्रॉस करून टिकलं तर 26,250 ते 300पर्यंत निफ्टी निश्चित जाऊ शकतो. बँक निफ्टी ऑलरेडी लाईफटाईम हाय ट्रेड करतोय, नवीन लाईफटाईम हायला क्लोज दिला. त्यामुळं तसा रेजिस्टन्स नाही आहे. सेंटिमेंटल पॉईंट 59,500 आहे, पण फर्दर निफ्टी 60,000कडे बँक निफ्टी जाऊ शकतो जर निफ्टी 26,100च्या वर गेला तर. त्यामुळे ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगली तेजी येणाऱ्या सेशनमध्ये मला वाटते, कारण नवीन लाईफटाईम हायला बँक निफ्टी ट्रेड करतोय. त्यामुळे खाली आला तर 59,000 चांगला सपोर्ट आहे. 59,000च्या खाली आला तर विकनेस वाढू शकतो. पण ज्या पद्धतीनं आज मायनसमध्ये होता, 59,000च्या खाली होता, पण चांगली 59,000च्या वरती ज्या पद्धतीनं धाव घेतली आणि 59,200च्या आसपास बंद दिला आहे. नवीन लाईफ हाय क्लोज आहे. बँक निफ्टीला पॉझिटिव्हमध्येच ट्रेड करणं योग्य राहील आणि फर्दर अपवर्ड मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. 59,500 ते 60,000पर्यंतची मूव बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. या अनुषंगानं बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी ठेवून आपल्याला उद्या काम केलं पाहिजे. आज NSEमध्ये 1253 शेअर वाढले, त्या बाजूला 1581 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 31 शेअर्स वाढले, त्या बाजूला 19 शेअर्समध्ये पडझड आहे. आज वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये थोडा मिक्स आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये, कारण मिड कॅप स्मॉल कॅप हे सेक्टर्स थोडेसे अंडर परफॉर्म करत आहेत. ग्लोबल सेक्टर इंडिसेस बघायचं तर आज आय टी सेक्टर आउट परफॉर्म केलं, 3%ची तेजी आहे. त्याच्या जोरावर निफ्टीवर आहे. त्या पाठोपाठ बँक्स आणि ऑटोमध्ये चांगलं बाईंग दिसलं. रियालिटी, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये थोडासा दबाव बघायला मिळाला आजच्या सेशनमध्ये. ग्लोबल मार्केट फ्लॅट आहेत. गेले 2-3 दिवस युरोपियन मार्केट्स, US मार्केट चांगले खाली आलेत. त्यानंतरनं थोडासा पॉज घेतला असं वाटतं. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये काय फारशी वदगड नाही. 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, पण जवळपास डाव जोन्स 2,000 पॉईंट गेल्या 4 दिवसांमध्ये पडलेला आहे. त्यामुळे एखादा पॉज येऊ शकतो. त्यामुळे फारसं काही US मार्केट्समध्ये मोठी रिव्हर्सल येईल असं नाही आहे, पण एखादी छोटासा बाउन्स येऊ शकतो. अदरवाईज मग आपल्या मार्केटमध्ये तेजी बरकरार आहे. 26,000च्या वरती आहे. तोपर्यंत निश्चित निफ्टी 26,100 क्रॉस केला तर फर्दर नवीन लाईफटाईम हायकडे जाण्याचे चान्सेस आहेत. तर बघा उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.